राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदारांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेनं फेटाळली चर्चा। मी नाव घेतलं तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल। मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा। शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि टीएमसीला संजय राऊतांचा सल्ला, तर राऊतांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना टोला। खरं आयसीयू मधनं जर तो इंटरव्ह्यू घेत असेल भाऊ, तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना। 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात। ऐन प्रचाराच्या धामधुमीत अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल। काँग्रेसच्या नेत्यांनी आजारपणाबाबत व्यक्त केली शंका। सुनील तटकरे कधी दगाफटका करू शकतात, माझा त्यांना कायम विरोध। अनिकेत तटकरेंनी भरत गोगावलेंची भेट घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर निशाणा। पंडित नेहरूंच्या कर्तृत्वाशी मोदींची तुलना होऊ शकते का? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला। पंतप्रधान मोदींची नेहरूंशी तुलना करण्याची गरज नाही, शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला पंडित नेहरूंचा विक्रम। एनडीएच्या नेत्यांकडून मोदींचा जाहीर सत्कार। थोड्याच वेळात मोदींचं देशाला संबोधन। पालघरच्या डहाणूत 2 सख्या बहिणींवर अत्याचार। डहाणूत पाळण्यात आला कडकडीत बंद। हिंदुत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप। रस्त्यावर थुंकण्यास विरोध करणाऱ्या मराठी वृद्धाला परप्रांतीय वाहन चालकाची मारहाण, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं दिला वाहन चालकाला चोप। चाहूल लागली खरी आणि खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलेला आहे। शेतकरी कामाला लागलेत। मात्र अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यात युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी अजूनही रांगा कायम आहेत। कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी रांबच लांब रांगा लावल्यात। काही ठिकाणी टोकन पद्धतीने खत वितरण केलं जात आहे आणि महिला शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने रांगेत आहेत। दरम्यान यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला 7101 मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये। जिल्ह्यात खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार आहे, असं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। मी युरिया खतासाठी आलेलो रात्री 12:30 वाजतापासून लागलेला। लाईनच एवढी आहे लंबी की खूप युरिया भेटतच नाही इथं। आज आम्ही सकाळी 4:30 ते 4:30 वाजतापासून रांगेत उभा। अजून एवढी पब्लिक आणि गर्दी भरपूर झालेली आहे। गर्दी आटोक्यात आणल्याशिवाय आपला नंबर लागणं अशक्य आहे, कारण रांग भरपूर आहे। खूप बरेच बाया मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत, त्यामुळे आज भेटणं हे शक्य दिसत नाही। 4 वाजतापासून आलेले आहे खताला, ते पण आता शक्य नाही की आमचा नंबर लागणार आहे की नाही लागणार आहे। आता ते म्हणतात कुपन ज्याला मिळलं त्यालाच खत मिळणार, नाही तर बाकी जावा लागेल। नंबर नाही लागून राहिला, लोक नाही हुई हुई करून राहिले। काय काय मारून टाकता आम्हाला शेतकऱ्याले उन्हात आनामदी। खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसते। अकोला जिल्ह्यामध्ये अकोट शहरासह तालुक्यात युरिया आणि डीएपी खतासाठी मोठी गर्दी झाली। खतांचा पुरेसा साठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मिळाली आणि मग शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावल्या। सध्या अकोट तालुक्यासाठी 319 मेट्रिक टन युरिया प्राप्त झालाय। त्यानुसार तालुक्यामध्ये प्रति शेतकरी 5 बॅगा असं त्याचं वाटप सुरू आहे। तर उद्या 817 मेट्रिक टन युरिया साठा उपलब्ध होणार आहे, अशी ही माहिती मिळते। आता खतांचा मुबलक साठा अकोट तालुक्याला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असं आवाहन कृषी विभागानं केल्याचं पाहायला मिळतंय।
पंचाहत्तरचा हा नंबर पा आणि कुठून झाले हो यायचे हे मोठ्या कास्तकाराला देऊन राहिले. आम्ही 2 वाजतापासून येले करून राहिलो आणि आम्हाला हे पोलीस आणून देऊन राहिले. मग यायचा फायदा आहे का नाही बाबा? आम्ही गरीब मेलो की नाही? 3 वाजतापासून जागी आहो. मी हार्ट अटॅकचा माणूस आहो. हा, मी या कृषी सेवा केंद्रावर आहो. मी यांना 3च बॅगा मागित आहो, पण तरी हे हकालपट्टी करत आहेत आमची. आम्ही किती वेळा जागरण करा, आता दिवसाचे 11 वाजले, पोटात काही नाही. हे आता हे नाश्ता करायला लावतात. हे कोणाला चालते, कोणाला नाही चालत. मला 89 नंबर आहे. 100 नाही, कुपन नाही भेटला अजून. हे 80 झाले म्हणतात, झाले कुपन. 3:30 वाजतापासून आलो साहेब, नंबर नाही लागला. 3 दिवस झाले वापस चाललो. 5-5 पोते देऊन राहिले. घरी 3 देतो म्हणतात, घरी 2 देतो म्हणतात. बाकीचे कुपन कुठे गेले? 100 कुपन होते, 80 लोकांना कुपन दिले, 20 कुठे गेले? नांदेडमध्ये युरिया डीएपी खताची टंचाई निर्माण झाली. युरिया आणि डीएपी साठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी लगबग आहे. मात्र युरिया सध्या उपलब्ध नाही असं व्यापारी सांगतायत. शेतकऱ्यांनी पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावं, खताची साठवणूक करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. जर खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना खत का दिलं जात नाही असाही प्रश्न निर्माण होतोय. खत आता युरिया नाही भेटत आहे, फक्त मागे लागून त्यांनी 2-3 पोते दिले फक्त आम्हाला. आणि बियाणं घेतल्याशिवाय खत देणार झाले. दुसरे बियाणे घेतल्याशिवाय युरिया नाही, हां असं म्हणतात. सगळं बियाणं घ्या तरच युरिया भेटेल. अच्छा, अशी अट लावली. खत काही मिळत नाही. आधी बॅगा घ्या म्हणतात, मग त्यानंतर खत मिळत जातं. कोणतं खत मिळत नाही? DAP युरिया हे खत सध्या बाजारामध्ये अवेलेबल नाही असं सांगतात त्यांनी. युरियासाठी काहीतरी अटी घालतात ना दुसरं? हो, नाही, युरियासाठी अटी घालतात त्यांनी. बी बियाणं आधी घ्या म्हणतात, मग तर तुम्ही जर बी बियाणं घेतलात तर तुम्हाला खत मिळेल, नाही तर नाही असं म्हणतात त्यांनी. केंद्र शासनानं नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून आता कांदा खरेदीची घोषणा केली आहे आणि प्रति क्विंटल 1580 रुपये दर जाहीर केला. या निर्णयामुळे दिलासा मिळेल या अपेक्षेनं मोठ्या संख्येनं शेतकरी आता केंद्रांवर दाखल झाले. लासलगाव बाजार समितीतही कांदा घेऊन दाखल होत आहेत. मात्र घोषणा होऊन 3 दिवस उलटून गेले, मात्र नाफेडकडनं प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू झालीच नाही. शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतायत. खरेदी केंद्रावर गर्दी करतायत, कांद्याची खरेदी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी त्यांच्याकडून जाणून घ्या का नाफेडचा त्यांचा फायदा होणार होता का, आणि आज त्यांना कांद्याला काय भाव मिळालेला आहे. भाऊ काय म्हणाल, कुठून आले आणि काय कांद्याला भाव मिळाला? वैजापूरवरून आलो आम्ही सर. आम्हाला अपेक्षा होती 2100-2200 रुपये कांदा जायला पाहिजे होता, पण कांदा आमचा 1200-1250 रुपये गेला. नाफेडचं काय एकही माणूस नाही इकडं अजून. आम्हाला आता आम्ही मोदी साहेबाला एकच विनंती करतो, आता गांजा लावायची परवानगी द्यावा त्यांना, आम्हाला दुसरं काही नाही. तुम्ही काय म्हणाल, तुम्ही कोण कोण तुम्ही आलेले आहे आणि कुठून आले आणि काय भाव मिळाले? भाव आम्हाला 1560 रुपये भाव भेटलेला आहे. वैजापूरहून आलेलो आहे आम्ही. मुलगा ना मी रात्री 8 वाजता इथं आलो मार्केटमध्ये. तर भाव म्हणजे नाफेडची फक्त सोमवारपासून चालू होणार आहे खरेदी, त्या हिशोबाने लोकांनी गर्दी केली इकडं मार्केटमध्ये येऊन, पण नाफेडची काही खरेदी चालू नाही काही. ही फक्त अफवा, या 1000-1200 रुपये कांदे चालू आहे फक्त मार्केटमध्ये. ही शेतकऱ्याची लूटमार चालू आहे. एक छोटा शेतकरी पण आलेला आहे, त्याच्याकडून तो लय आशेने आलेला आहे, रात्रभर ते आलेला आहे. बेटा काय म्हणाल? आम्ही वैजापूरवरून आलेलो आहे. मी आणि माझे वडील आले आहे, पण शेतकऱ्याला कांद्याला भावच देणार नाही व्यापारी लोक. त्याच्यामुळे आम्ही ते नाफेडला एकच विनंती करतो की तुम्ही चालू करा. मोदी साहेबांना एकच विनंती का तुम्ही चालू करून द्या नाफेडची खरेदी. एकूणच आपण बघितलं असेल तर नाफेडकडून फार अपेक्षा होत्या, मात्र नाफेडचे अधिकारी आणि त्यांनी ठरवलेल्या संस्था यांनी शासनाच्या आदेशाला, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला एका प्रकारे केराची टोपली दाखवल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. बाबू शेख, न्यूज 18 मराठी, लासलगाव. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शिरगाव गावातल्या शेतकरी कांतीलाल चोबे यांनी बाजारभाव नसल्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा मुसळधार पावसामुळे खराब झाला. 1.5 एकर क्षेत्रामध्ये कांद्याचा अक्षरशः चिखल झाला. आधीच कमी दरामुळे अडचणीत असलेला शेतकरी त्याचं आर्थिक नुकसान झालंय आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. काढायला तेवढाच खर्च, खताला मुताला फवारण्या ह्या त्या काय हीच नाही की खत टाकलं होतं. काय त्याला आम्हाला अनुदान द्यावं सरकारने, काही नुकसान भरपाया
कसे अवकाळी पाऊस आलता? अवकाळी पावसाने सगळं वाट लागली. पुण्यामध्ये